ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, जेम्स क्लिअर यांचं हे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे आणि आपल्याकडे याची मराठी आवृत्ती आहे. आणि मला वाटतं हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण सगळेच नवीन वर्षाचे संकल्प करतो नाही का? अगदी मोठमोठे प्लॅन्स बनवतो, चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतो. हो, आणि मग काही आठवड्यातच सगळं परत पहिल्यासारखं होतं. बरोबर. आणि मग आपल्याला वाटतं की आपल्या इच्छाशक्तीमध्ये काहीतरी कमी आहे. पण लेखक म्हणतो की प्रॉब्लेम इच्छाशक्तीचा नाहीये. नाही, अजिबात नाही. प्रॉब्लेम आपल्या पद्धतीचा, आपल्या सिस्टमचा आहे. आणि याच सिस्टमचा गाभा म्हणजे सवयींचं चक्र किंवा द हॅबिट लूप. बरोबर. अगदी बरोबर. आपल्या प्रत्येक कृतीमागे, मग ती चांगली असो वा वाईट, एक 4 पायऱ्यांची अदृश्य रचना काम करत असते. अदृश्य रचना हे ऐकायला खूपच रंजक वाटतंय. म्हणजे आपल्या नकळत मेंदूमध्ये एक प्रकारचा ऑटो पायलट सुरू असतो. हो, अगदी तसंच. आणि जोपर्यंत आपण ही रचना समजत नाही, तोपर्यंत सवयी बदलणं खूप अवघड होऊन बसतं. तर मग ह्या 4 पायऱ्या नेमक्या आहेत तरी काय? या 4 पायऱ्या आहेत: संकेत म्हणजे क्यू, ओके. मग येते इच्छा म्हणजे क्रेविंग, तिसरी आहे प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स, आणि चौथी आहे फळ म्हणजे रिवॉर्ड. संकेत, इच्छा, प्रतिक्रिया आणि फळ. हो, या 4ही पायऱ्या मिळून आपण म्हणू शकतो की एक न्यूरोलॉजिकल फीडबॅक लूप तयार करतात. हे इतक्या वेगाने घडतं की आपल्याला कळतही नाही. ठीक आहे, पण हे जरा सैद्धांतिक वाटतंय. आपण रोजच्या जगण्यातल्या एखाद्या उदाहरणाने हे समजून घेऊ शकतो का? हो, नक्कीच. समजा तुमचा फोन वाजतो. हा झाला संकेत. ओके. तुम्हाला मेसेजमध्ये काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा होते. बरोबर. तुम्ही फोन उचलून मेसेज वाचता. ही झाली तुमची प्रतिक्रिया. आणि मेसेज वाचल्याने माझ्या इच्छेचं समाधान होतं, ते झालं फळ. अगदी बरोबर. आणि हेच फळ तुमच्या मेंदूला शिकवतं की पुढच्या वेळी फोन वाजल्यावर काय करायचं. असं करत करत हे चक्र पक्क होतं. वा, म्हणजे प्रत्येक सवय ही अशीच काम करते. हो, लेखकाने या चक्राला 2 भागांमध्ये विभागलं आहे: समस्या टप्पा आणि उपाय टप्पा. समस्या आणि उपाय. हो, संकेत आणि इच्छा हे समस्या टप्प्यात येतात. म्हणजे इथे आपल्याला जाणवतं की काहीतरी बदलण्याची गरज आहे. आणि प्रतिक्रिया व फळ ते येतात उपाय टप्प्यात. इथे तुम्ही इच्छित फळ मिळवण्यासाठी कृती करता. म्हणजे संकेत आपल्याला फळाची आठवण करून देतो, इच्छा आपल्याला ते मिळवण्यासाठी प्रवृत्त करते. हो, प्रतिक्रिया ते मिळवण्याची कृती आहे आणि फळ आपल्या इच्छेची पूर्तता करते. किती सोपं आणि प्रभावी आहे हे. आहे की नाही? प्रत्येक सवय ही अशीच एका समस्येवरचा स्वयंचलित उपाय असते. हे खूपच महत्वाचं आहे. पण मग प्रश्न असा आहे की या चक्राचा वापर करून आपण चांगल्या सवयी कशा लावू शकतो आणि वाईट सवयी कशा मोडू शकतो? हाच तर या पुस्तकाचा गाभा आहे. आपण निश्चितच या चक्राचे प्रोग्रामर बनू शकतो. ते कसं? यासाठी लेखकाने वर्तणुकीतील बदलाचे 4 सोपे नियम दिले आहेत. आणि प्रत्येक नियम या सवयीच्या चक्रातील एका पायरीशी जोडलेला आहे. छान. चला तर मग हे नियम सविस्तरपणे पाहूया. चांगल्या सवयी लावण्यासाठीचा पहिला नियम कोणता आहे? पहिला नियम संकेताशी संबंधित आहे. तो आहे ते स्पष्ट करा. मेक इट ऑब्व्हियस. स्पष्ट करा म्हणजे तुम्हाला जी सवय लावायची आहे त्याचे संकेत स्पष्ट आणि सहज दिसतील असे ठेवा. उदाहरणार्थ, रोज सकाळी व्यायाम करायचा असेल तर व्यायामाचे कपडे रात्रीच काढून ठेवा. अच्छा, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ते डोळ्यासमोर असतील. अगदी. तुम्हाला वेगळा विचार करावा लागणार नाही. संकेत स्पष्ट दिसेल. यालाच सवयींची रचना किंवा हॅबिट स्टॅकिंग असंही म्हणतात ना? म्हणजे आधीपासून असलेल्या सवयीला नवीन सवय जोडणे. हो, अगदी बरोबर. जसं की मी रोज सकाळी चहा प्यायल्यानंतर 5 मिनिट ध्यान करेन. इथे चहा पिणे हा ध्यानासाठीचा संकेत बनतो. ओके, हा झाला पहिला नियम. आता दुसरा, तो इच्छेशी संबंधित असणार. हो, दुसरा नियम आहे ते आकर्षक बनवा. आकर्षक बनवा. पण व्यायाम करण्यासारखी गोष्ट आकर्षक कशी बनवणार? ती तर कष्टाचीच असते. बरोबर. इथेच तर खरी गंमत आहे. याला प्रलोभनांचे एकत्रीकरण किंवा टेम्पटेशन बंडलिंग म्हणतात. टेम्पटेशन बंडलिंग? हो, म्हणजे तुम्हाला जी सवय लावायची आहे ती तुमच्या आवडीच्या गोष्टीशी जोडा. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला ट्रेडमिलवर धावायचं आहे पण कंटाळा येतो, तर नियम असा बनवा की मी फक्त ट्रेडमिलवर धावतानाच माझा आवडता नेटफ्लिक्स शो बघेन. वा, म्हणजे धावणं आणि मनोरंजनाची आवड दोन्ही एकत्र? हो, यामुळे तुमच्या मेंदूला व्यायाम आपोआप आकर्षक वाटू लागतो. ही युक्ती खरंच प्रभावी आहे. ठीक आहे, पहिला नियम स्पष्ट करा, दुसरा आकर्षक बनवा,
तिसरा नियम काय आहे? तिसरा नियम प्रतिक्रियेशी संबंधित आहे. ते सोपे करा. मेक इट इझी. हो, अनेकदा आपण प्रेरणा येण्याची वाट बघतो, पण लेखक म्हणतो की कृती करणे हे प्रेरणा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. सवय सुरू करण्यासाठी लागणारे अडथळे कमी करा. इथेच तो 2 मिनिटांचा नियम येतो, बरोबर? मला तो खूप आवडला. अगदी. कोणतीही नवीन सवय फक्त 2 मिनिटांसाठी सुरू करायची. म्हणजे पुस्तक वाचायचं असेल तर फक्त 1 पान वाचा. हो, किंवा व्यायाम करायचा असेल तर फक्त व्यायामाचे कपडे घालून तयार व्हा. एकदा तुम्ही सुरुवात केली की पुढे जाणं सोपं होतं. हे म्हणजे गतीचा नियम वापरण्यासारखा आहे. सुरुवात करणं महत्वाचं. बरोबर. मुख्य उद्देश सवय सुरू करण्याचा अडथळा दूर करणे हा आहे. ठीक आहे. संकेत स्पष्ट केला, इच्छा आकर्षक बनवली आणि प्रतिक्रिया सोपी केली. पण सवय टिकवण्यासाठी शेवटची पायरी महत्वाची आहे. चौथा नियम. अगदी. चौथा नियम फळाशी संबंधित आहे आणि तो आहे ते समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. समाधानकारक. हो, आपला मेंदू अशाच गोष्टी पुन्हा करतो ज्यातून त्याला तात्काळ समाधान मिळतं. चांगल्या सवयींची समस्या ही आहे की त्यांचं फळ मिळायला वेळ लागतो. बरोबर. व्यायाम केल्याचा फायदा काही महिन्यांनी दिसतो, पण पिझ्झा खाण्याचा आनंद लगेच मिळतो. अगदी. म्हणूनच आपल्याला चांगल्या सवयींसाठी कृत्रिमरित्या तात्काळ समाधान निर्माण करावं लागतं. ते कसं? जसं की हॅबिट ट्रॅकर वापरणे. उत्तम उदाहरण. मी हे करून पाहिलं आहे. कॅलेंडरवर रोज सवय पूर्ण केल्यावर एक फुली मारली की खूप छान वाटतं. हो, ती फुल्यांची साखळी न तोडण्याचा एक वेगळाच दबाव आणि समाधान मिळतं. ती फुल्ली म्हणजे तुमच्या मेहनतीचा दृश्य पुरावा असतो. तेच आहे तात्काळ समाधान. ते तुमच्या मेंदूला सांगते की तू आज चांगलं काम केलंस, उद्याही कर. वा. स्पष्ट करा, आकर्षक बनवा, सोपे करा आणि समाधानकारक बनवा. चांगल्या सवयी लावण्यासाठी हा एक संपूर्ण आराखडा आहे. हो, पण आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. म्हणजे ज्या वाईट सवयी आहेत, ज्यांनी आपल्याला जखडून ठेवलाय, त्यांचं काय करायचं? बरोबर. त्यासाठी हेच नियम फक्त उलटे करायचे का? अगदी बरोबर. वाईट सवयी मोडण्यासाठी आपल्याला हे 4 नियम उलटे करायचे आहेत. अच्छा. पहिला उलटा नियम आहे ते अदृश्य करा. मेक इट इनव्हिजिबल. अदृश्य करा म्हणजे वाईट सवयीचे संकेतच नजरेआड करायचे. हो. आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड. तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तर घरात बिस्किटे आणि चॉकलेट्स आणणंच बंद करा. संकेतच नसेल तर इच्छा निर्माण होणार नाही. बरोबर. मी कामावर लक्ष लागावं म्हणून माझा फोन सायलेंटवर ठेवतो आणि ड्रॉवरमध्ये टाकून देतो. हे त्याचंच उदाहरण झालं. अगदी. तुम्ही संकेतच अदृश्य करत आहात. ठीक आहे. आता दुसरा उलटा नियम. दुसरा उलटा नियम आहे ते अनाकर्षक बनवा. मेक इट अनअट्रॅक्टिव्ह. अनाकर्षक. ते कसं? त्या सवयीच्या फायद्यांऐवजी तिच्या तोट्यांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या विचारांची चौकट बदला. म्हणजे मला सिगारेट ओढायला हवी आहे असं म्हणण्याऐवजी मला माझ्या फुफ्फुसांचा नाश करायचा आहे आणि कॅन्सरचा धोका वाढवायचा आहे असा विचार करा. त्या सवयीचं खरं स्वरूप स्वतःला सांगा. हे म्हणजे स्वतःच्या मनाला समजावण्यासारखं आहे. त्यातील आकर्षण कमी करायचं. हो. पण कधीकधी मोहाला बळी पडतोच माणूस. मग प्रतिक्रियेच्या पातळीवर काय करता येईल? त्यासाठी तिसरा उलटा नियम आहे ते अवघड बनवा. मेक इट डिफिकल्ट. अवघड बनवा. हो. वाईट सवय पूर्ण करण्याच्या मार्गात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करा. म्हणजे घर्षण वाढवा. एक उदाहरण देऊ शकाल का? नक्कीच. जर तुम्हाला टीव्ही जास्त बघण्याची सवय असेल तर प्रत्येक वेळी पाहिल्यावर तो अनप्लग करून ठेवा आणि रिमोट कपाटात ठेवा. हे मजेशीर आहे. पुढच्या वेळी टीव्ही लावण्याचा विचार जरी आला तरी इतका खटाटोप करायचा कंटाळा येईल आणि तुम्ही तो विचार सोडून द्याल. स्वतःच्या आळशीपणाचाच वापर करून सवय मोडायची. हे उत्तम आहे की नाही? आणि शेवटचा चौथा उलटा नियम. चौथा उलटा नियम आहे ते असमाधानकारक बनवा. मेक इट अनसॅटिस्फाईंग. असमाधानकारक म्हणजे वाईट सवय केल्यावर लगेच काहीतरी नकारात्मक परिणाम होईल अशी व्यवस्था करा. हा परिणाम वेदनादायी किंवा गैरसोयीचा असावा. यालाच सवयीचा करार किंवा हॅबिट कॉन्ट्रॅक्ट म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकता की जर मी या आठवड्यात एकही दिवस व्यायाम चुकवला तर मी तुला 500 रुपये देईन. अच्छा. म्हणजे पैसे गमावण्याची भीती किंवा मित्रासमोर लाजिरवाणे होण्याची भावना आपल्याला ती सवय मोडायला भाग पडेल. हो. यामुळे ती कृती असमाधानकारक बनते. वा. म्हणजे आपल्या सवयींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याकडे एक संपूर्ण टूल किटच आहे. नक्कीच. पण या सगळ्या चर्चामध्ये मला एक गोष्ट जाणवतीये. आपण कृती बदलण्याबद्दल बोलतोय, नियम लावण्याबद्दल बोलतोय, पण पुस्तकात लेखक बदलाच्या 3 पातळ्यांबद्दल बोलतो: परिणाम, प्रक्रिया आणि ओळख.
तुम्ही या चर्चेला अगदी योग्य दिशेने घेऊन जात आहात. हा या पुस्तकातला सर्वात शक्तिशाली आणि सखोल विचार आहे. मला वाटतं खरा बदल तिथेच दडलेला आहे. अगदी. बरेच लोक सवयी बदलताना फक्त परिणाम म्हणजे आउटकम्स किंवा प्रक्रिया म्हणजे प्रोसेस यावर लक्ष केंद्रित करतात. जसं की मला 10 किलो वजन कमी करायचं आहे किंवा मला रोज धावायला जायचं आहे. हो, पण हे वरवरचे बदल आहेत. खरा आणि कायमस्वरूपी बदल होतो ओळखीच्या म्हणजे आयडेंटिटीच्या पातळीवर. ओळखीच्या पातळीवर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की खरा बदल आपल्या विश्वासांना, आपण स्वतःबद्दल काय विचार करतो याला बदलण्याने होतो. अच्छा. ध्येय पुस्तक वाचणे हे नसावे, तर ध्येय वाचक बनणे हे असावे. वा. ध्येय मॅरेथॉन धावणे नसावे, तर ध्येय धावपटू बनणे हे असावे. हे खूपच शक्तिशाली आहे. म्हणजे आपण काय करतो यापेक्षा आपण कोण आहोत यावर लक्ष केंद्रित करायला हवं. अगदी तसंच. जेव्हा तुमची कृती तुमच्या ओळखीचा भाग बनते, तेव्हा तुम्हाला ती करण्यासाठी प्रेरणेची गरज लागत नाही. मग याचा अर्थ असा की आपली प्रत्येक छोटी सवय ही आपल्या ओळखीला आकार देत असते. हो, लेखक म्हणतो की तुम्ही लावत असलेली प्रत्येक छोटी सवय ही तुम्ही कोण बनू इच्छिता यासाठी टाकलेलं एक मत आहे, एक वोट आहे. एक मत. हो, जेव्हा तुम्ही जंक फूड ऐवजी सॅलड निवडता, तेव्हा तुम्ही मी एक निरोगी व्यक्ती आहे या ओळखीसाठी मत टाकता. आणि जेव्हा मी लेफ्ट ऐवजी जिने चढतो, तेव्हा तुम्ही त्याच ओळखीला मत देता. सुरुवातीला ही मतं छोटी वाटतात, पण हळूहळू या मतांचा ढीग साचतो आणि तुमच्या ओळखीचा भक्कम पुरावा तयार होतो. आणि मग त्या ओळखीशी विसंगत वागणे आपल्यालाच अवघड वाटू लागते. बरोबर. तर मग याचा अर्थ असा आहे की आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला भूकंपासारख्या मोठ्या प्रयत्नांची गरज नाही. अजिबात नाही. आपल्याला फक्त आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत आणि आपल्या विचारांमध्ये छोटे हुशारीचे बदल करायचे आहेत. तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला आहे. हे 4 नियम फक्त कृती बदलण्याचे मार्ग नाहीत, तर ते आपली ओळख बदलण्याचे मार्ग आहेत. हो, खरी ताकद एका मोठ्या झटक्यात नाही, तर दररोज केल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या 1% सुधारणांमध्ये आहे. चक्रवाढ व्याजाप्रमाणे. अगदी. या सुधारणा चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढतात आणि कालांतराने असे परिणाम घडवून आणतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. ही चर्चा खूपच प्रेरणादायी होती. धन्यवाद. आपल्या ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार काय असेल? ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज तुम्ही तुमच्या इच्छित ओळखीसाठी कोणता एक छोटा वोट टाकू शकता? अशी कोणती एक लहानशी कृती आहे जी तुम्ही कोण बनू इच्छिता ह्याला दुजोरा देईल? मग ते फक्त एक पान वाचणे असो, 1 मिनिट ध्यान करणे असो, किंवा फक्त एकदा फास्ट फूडला नाही म्हणणे असो. सुरुवात तिथूनच होते. हो, ती एक छोटी कृती निवडा आणि ती आजच करा.